नमस्कार मित्रांनो, मराठी शेतकरी योजना या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जिल्हा परिषद 2024च्या योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद संभाजीनगर यांच्याकडून एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेले आहे. या प्रसिद्धीपत्रकात काय म्हटले ते पाहूयात. जिल्हा परिषद उपकरांतर्गत 20% व 5% दिव्यांग योजनेसाठी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव मागविण्याबाबत जिल्हा परिषदेच्या स्व-उत्पन्नाचा किमान 20% रक्कम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवोबद्धांसाठी आणि 5% दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद 20% उपकरातून व 5% दिव्यांग उपकरातून सन 2024-25 या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक लाभ देण्याकरिता ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी खालील योजना हाती घेतलेल्या आहेत. सदरील योजना ह्या 100% शासकीय अनुदान व लाभार्थी हिस्सा 0% या तत्वावर राबवण्यात येणार आहेत. याकरिता पात्र लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव 15 जुलै 2024 या अंतिम तारखेच्या आत संबंधित पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी ओमप्रकाश रामावत यांनी केले आहे. 20% उपकरांतर्गत योजनेचे नाव आता आपण पाहूयात. यामध्ये सर्वप्रथम लॅपटॉप किंवा संगणक पुरवणे, ज्याच्यासाठी प्रति लाभार्थी देय अनुदान आहे 42,000. तसेच झेरॉक्स मशीनसाठी अनुदान आहे 43,070 रुपये. तसेच महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे यासाठी 43,070 रुपये प्रति लाभार्थी देय अनुदान आहे. तसेच कडबाकुट्टी यंत्र पुरवणे यासाठी 29,000चे अनुदान आहे. पिकोफॉल शिलाई मशीनसाठी 9,300 रुपयाचे अनुदान आहे. मागासवर्गीयांना दुग्ध व्यवसायासाठी गाय म्हैस पुरवठा याकरिता अर्थसहाय्य देणे यासाठी 40,000चे अनुदान आहे. तसेच मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र पुरवण्यासाठी 20,000चे अनुदान आहे. मागासवर्गीयांना शेळी पालनासाठी शेळीचे गट पुरवणे यासाठी 25,000चे अनुदान आहे. आता आपण अटी व शर्ती जाणून घेऊयात. अर्जदार हा अनुसूचित जाती म्हणजेच SC, अनुसूचित जमाती म्हणजेच ST, विमुक्त जाती व भटक्या जमाती म्हणजेच VJNT, विशेष मागास प्रवर्ग SBC व नवोबद्ध या गटातील असावा. तसेच संगणक योजनेच्या अर्जदार हा 12वी उत्तीर्ण व MSCIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र त्याच्याजवळ असावे. पिकोफॉल शिलाई मशीन या योजनेकरिता महिला शिवणकाम करीत असल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र असावे. प्रत्येक योजनेकरिता उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचेच असावे. या योजनेकरिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे. त्याकरिता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असावे. जिल्हा परिषद 5% उपकारातील दिव्यांगासाठीचे योजना खालीलप्रमाणे. आता यातील सर्वप्रथम योजनेचे नाव आहे दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल देण्याची योजना, ज्याच्यासाठी प्रति लाभार्थी देय अनुदान आहे 1,20,000 रुपये. तसेच अतितीव्र दिव्यांगांना विनाअट निर्वाह भत्ता, जो की 10,000 प्रति लाभार्थी अनुदान आहे. अस्थिव्यंग व्यक्तींना स्वयंचलित 3 चाकी सायकल, स्कूटर विथ ॲडॉप्शन डिव्हायसेस फॉर डेली लिव्हिंग इत्यादी, त्यासाठी जे अनुदान आहे ते 1,00,000 आहे. आता आपण सर्वसाधारण अटी व शर्ती पाहूयात. 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे UDID प्रमाणपत्र यासाठी आवश्यक आहे. तहसीलदार यांनी दिलेले अधिवास किंवा रहिवासी प्रमाणपत्र यासाठी आवश्यक आहे. तसेच यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्रही त्यासाठी आवश्यक आहे. आधार कार्ड झेरॉक्स, घरकुलासाठी अटचा उतारा. पुढची अट आहे अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
तसेच तहसीलदार यांनी दिलेले वार्षिक उत्पन्नाचा दाखलाही यासाठी आवश्यक आहे. आणि स्कूटर विथ ॲडॉप्शन चालवण्याकरिता लाभार्थ्याकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना किंवा स्थायी ड्रायव्हिंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.